तशरीफ़ फरमा नासिक ज़िले के पालक मंत्री हमारे आउटर के आमदार दादा भूसे साहब, बस स्टेशन से रिलेटेड हमारे डिस्ट्रिक्ट के ज़िम्मेदार, स्टेज पर तशरीफ़ फरमा सभी ज़िम्मेदारान, बस डिपो के तमाम कर्मचारी और हाज़रीन मजलिस। ऐसा कहा जाता है कि बस स्टेशन किसी शहर का अपना चेहरा होता है, और बात भी एक हद तक सही है कि दूसरे किसी शहर से जब कोई आदमी आता है और आकर के वो बस स्टेशन पर उतरता है तो सबसे पहले जो चीज़ उसे दिखाई देती है वो बस स्टेशन होता है। जैसे हम किसी से मुलाकात करते हैं, हमारा आमना सामना होता है तो वो हमारा चेहरा देखता है, हम उसका चेहरा देखते हैं। इसी से आदमी का परिचय होता है, इसी से तारुफ होता है। मालेगांव के बस स्टेशन की क्या हालत है, अभी आपने सुना कि जब एक नई बस का नासिक के लिए उसका इजरात करना था तो उस मौके पर हमारे दादा भूसे साहब आए थे। उन्होंने बस स्टेशन की हालत देखी तो देखने के बाद उन्होंने ये फ़ैसला लिया, हालांकि हमने भी इसके लिए पीछे लेटर दिया, कोशिश की, लेकिन वो काम ज़मीन पर नहीं आ सका। जाहिर बात है आज हमारे लिए ये नसीब की बात है, खुशनसीबी की बात है कि दादा भूसे साहब जो हैं वो पालक मंत्री भी हैं और कैबिनेट मिनिस्टर भी हैं, और आज इतना उनको इख्तियार है और वहाँ तक उनकी पहुँच है कि बात उनकी सुनी जाती है। यही वजह है कि आज के दिन में मालेगांव शहर के अंदर 3 बड़े कामों का उद्घाटन हुआ। मालेगांव के लिए, मालेगांव वासियों के लिए बहुत बड़ी बात है। सुबह एक प्रोग्राम हुआ था शिवाजी स्टेडियम का, और उसके बाद दूसरा प्रोग्राम हुआ हमारा सिविल हॉस्पिटल। चारों तरफ से कच्ची ज़मीन है और बारिश के दिनों में कीचड़ ही कीचड़ हो जाता है, आना जाना मुश्किल है। कच्चा रास्ता भी अच्छा नहीं है कि आदमी इत्मीनान से गुज़र जाए। अभी दोपहर में 1 बजे के करीब जो है उसका उद्घाटन हुआ। तकरीबन 4 करोड़ 73 लाख रुपये का काम है कि सिविल हॉस्पिटल के चारों तरफ कॉन्क्रीटीकरण होगा, और उससे पहले जो गंदे पानी का निकासी का मामला है, अंडरग्राउंड गटर होगी, और उसी के साथ फिर पूरा जो उसका इर्द गिर्द का इलाका है वो बिल्कुल ठीक हो जाएगा। और ये तीसरा प्रोग्राम है जिसमें हम और आप हैं। आप आज इसकी हालत देख लें। अभी आपने सुना कि अगर कोई मुसाफिर आता है तो उसके लिए पेशाब पाखाना करने की जगह नहीं है। अगर कोई आता है मालेगांव में, उसकी कोई जान पहचान ना हो, और कुछ मौके साल भर में ऐसे आते हैं कि लॉज में ठहरने के लिए जगह भी नहीं मिलती, तो आदमी मजबूर हो जाता है, उसे बस स्टेशन पर ही रुकना पड़ता है। तो यहाँ पर उसके लिए कोई सुविधा नहीं है। जो हमारे बस ड्राइवर हैं, कंडक्टर हैं और बस डिपो से रिलेटेड जो लोग हैं, उनके लिए भी कोई ऐसी सुविधा नहीं है। अभी पीछे एक मस्जिद बनी है दादा, मैं आपसे एक गुजारिश करूंगा, और साहब भी बैठे हुए हैं, कि ये जो दीवार है, इस दीवार में अगर एक थोड़ा सा रास्ता आप दे देंगे तो टाइम बे टाइम जो मुसाफिर आते हैं उनको जो है पेशाब पखाने की जगह मिल जाएगी, फ़्रेश होने के लिए वहाँ वज़ू खाने पे इंतज़ाम होता है। और अगर कोई ऐसा जेंट्स मुसाफिर होगा तो उसको रात में सोने के लिए जगह भी मिल जाएगी। तो आपसे ये गुजारिश है कि ये जो दीवार है इसमें अगर थोड़ा सा रास्ता दे देंगे तो लोगों को टाइम बे टाइम आने जाने के लिए, मस्जिद में रुकने के लिए सुविधा हो जाएगी। आज इस मौके पर मालेगांव में 3 बड़े काम हुए हैं, और हमारे लिए बहुत नसीब की बात है कि मालेगांव में पिछले हम ये कहेंगे कि 30-40 साल में जो काम नहीं हुआ वो काम इन 5 सालों के अंदर, बल्कि यूँ कहना चाहिए कि कोरोना छोड़ दीजिए आप, 2.5 साल 3 साल, इस 1 साल के अंदर
कई 100 करोड़ रुपये के काम मालेगांव ताल्लुके में हुए हैं, मालेगांव आउटर में, मालेगांव सेंट्रल में हुए हैं। ये काम भी मैं समझता हूँ इसका एस्टीमेट क्या होगा, 2 करोड़ रुपये का इसका एस्टीमेट है। जाहिर बात है काम छोटा नहीं है, बड़ा काम है, और ऐसा काम है कि मालेगांव बाहर से कोई आदमी आएगा और यहाँ पर जब बस स्टेशन को अच्छी हालत में देखेगा तो मालेगांव को अच्छा समझेगा, और अगर बस स्टेशन ही ख़राब हो तो आदमी आकर देखने के साथ ही वो ये समझता है कि ये मालेगांव है, मालेगांव की ये हालत है। इसलिए हमारे लिए ये अच्छा मौका है, आज बस स्टेशन का कंक्रीटीकरण का काम हो जाएगा। ये पूरा ये मैदान जब सीमेंट रोड बन जाएगा, अच्छा कंक्रीटीकरण हो जाएगा, आने जाने वालों को भी सहूलत होगी, देखने वालों को भी अच्छा लगेगा, और यहीं से जो है शहर का तारुफ और परिचय होता है। ये हमारे लिए अच्छा मौका है। मैं मौजूदा सरकार, हमारे एकनाथ शिंदे सीएम साहब, और इसी तरह जो है परिवहन मंत्री और हमारे दादा भूसे साहब, इन सभी लोगों का शुक्रगुजार हूँ कि मालेगांव के अंदर इस वक्त जो बड़े बड़े काम हो रहे हैं, वो लोग जो कभी कहा करते थे कि काम नहीं हो रहा है, काम नहीं होता है, आज सब ये कहने लगे कि काम हो रहा है। अब हमारा शहर तरक्की और विकास की तरफ, प्रगति की तरफ आगे बढ़ रहा है। ये हमारे लिए बहुत शुभ अवसर है। मैं दोबारा शुक्रिया अदा करते हुए अपनी बात ख़त्म करता हूँ। शुक्रिया। आपल्या मालेगावच्या बस स्थानक परिसरामध्ये कॉन्क्रीटीकरण या कार्यक्रमाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मालेगाव शहराचे आमदार, माझे सहकारी मित्र माननीय आमदार मुफ्ती इस्माईल साहेब, एसटी विभागाच्या माननीय बिलवाडकर मॅडम, नाशिक विभागाचे नियंत्रक माननीय सियाजी, आपल्या मालेगावच्या आगार व्यवस्थापक माननीय मनीषा ताई देवरे, मंचावर उपस्थित माननीय विनोदजी वाघ, सुनीलजी देवरे, निलेशजी आयर, प्रकाशजी बडांगे, सुनीलजी चांगरे, यावर एसटी विभागाचे सर्व सन्माननीय अधिकारीगण, विभागाचे सर्व कर्मचारी, शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, रिक्षा संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडला की आपलं बस स्थानक जवळपास अर्धा भाग पाण्याने भरलेला असायचा, आणि मग आलेल्या प्रवाशांचा विषय असेल, आपल्या एसटी कर्मचाऱ्यांचा विषय असेल, या सर्व त्रासाला आपल्या कर्मचारी बांधवांना आणि प्रवाशांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागायचं। आणि म्हणून या एसटीचा डेपोचा भाग असेल किंवा बस स्थानकाचा भाग असेल, या सर्व भागातलं पाण्याचं निचरा होण्याची सिस्टम असली पाहिजे। आणि पाठीमागच्या काळामध्ये एकदा डांबरीकरण केलेलं, परंतु ते डांबरीकरण पण या ठिकाणी टिकत नाही, कारण पावसामध्ये तो सगळा भाग जात असल्यामुळे डांबरीकरण त्या ठिकाणी टिकत नव्हतं। आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये आपल्या सर्व स्थानिक
कर्मचारी बांधवांनी, अधिकारी महोदयांनी सूचना केल्याच्या नंतर मागच्या काही कालावधीपासून आपण सगळ्यांनी पाठपुरावा केला आणि आज साधारणतः 2,42,00,000 रुपयाचं काम आज निविदा 15% बिलो असल्यामुळे 2 कोटी रुपये या कामावर त्या ठिकाणी खर्च होणार आहेत आणि म्हणून एक चांगली सुविधा मालेगावच्या बस स्थानकामध्ये या निमित्ताने संपन्न होते आहे। या गोष्टीचा मी आपल्या सर्वांच्या वतीने आनंद व्यक्त करतो आणि या प्रित्यर्थ एसटी विभागाचे म्हणजे हा विभागच माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांचे आपल्या सर्वांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो। मला वाटतं की या कामाची ठेकेदार म्हणून जबाबदारी वाघ साहेबांवर आहे, बरोबर। आपण मालेगावचे भूमिपुत्र आहात आणि म्हणून जे काही काम होईल किमान आपण आहोत किंवा आपली पुढची पिढी आहे तोपर्यंत हे काम सुस्थितीत असलं पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी करावं। या शुभ कार्यक्रमाला शुभेच्छा आशीर्वाद देण्याच्यासाठी आजी कर्मचारी अधिकारी तर आहेतच, परंतु माझी पण स्टाफ उपस्थित आहे। याचा अर्थ की एक अटॅचमेंट आहे या संपूर्ण कॅम्पसशी आणि म्हणून हे काम अतिशय चांगल्या पद्धतीचं व्हावं आणि काम करीत असताना या भागामध्ये जे काही पावसाचं पाणी पडेल किंबहुना स्वच्छतागृह असतील ह्या सर्व पाण्याची पण निचरा व्यवस्था आपण आताच त्याच्यामध्ये निश्चित करावी की जेणेकरून पावसाचं पडलेलं पाणी प्रमुख गटारीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी त्याची निकासी झाली पाहिजे। या दृष्टिकोनातनं तांत्रिक दृष्टिकोनातनं आपल्याला ते मॅनेजमेंट पण त्या ठिकाणी करावं लागेल हे पण मी या निमित्ताने सूचित करतो। आत्ताच बोलत असताना आपल्या ज्या काही सूचना आहेत की कर्मचारी बांधवांच्यासाठी पण स्वच्छतागृह असलं पाहिजे, तुम्ही बिलकुल काळजी करू नका। कर्मचारी अधिकाऱ्यांच्या स्वच्छ प्रवाशांच्या सर्वांच्यासाठी अगदी स्वच्छतागृहांच्या पासून जो आपला कर्मचारी बांधव आहे, काहींना मुक्कामाची ड्युटी येते किंबहुना रात्री अपरात्री थांबावं लागतं आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगलं सुविधा असलेलं रेस्ट हाऊससारखं व्यवस्था इथं झाली पाहिजे। त्याच्यासोबतच जे प्रवासी बांधव मग कोण बाहेरगावचा असेल किंबहुना रात्री अपरात्री मालेगावच्या शहराचा असेल ग्रामीण भागाचा असेल त्याला जर काही कारणास्तव इकडं थांबावं लागलं तर त्याच्यासाठी सुद्धा काही चांगल्या सुविधा असल्या पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही बिलकुल काळजी करू नका। येणाऱ्या काळामध्ये एक संपूर्ण हा परिसर डेव्हलप करत असताना त्या ठिकाणी काय काय सुविधा आपण देऊ शकतो आणि लवकरात लवकर, कारण अधिवेशन काळामध्ये एस टी विभागाला माहिती आहे महामंडळाला की प्रश्नोत्तराची जबाबदारी अधिवेशन काळापुरती का होईना आपल्या मालेगाववर असते, बरोबर। आणि म्हणून अधिवेशन काळामध्ये ही जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मालेगाववर त्याची जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे मुख्यमंत्री महोदयांचे तर आशीर्वाद मालेगावला आहेतच। एस टी विभागसुद्धा मालेगावला सरळ हाताने लवकरात लवकर मालेगावची कामं मार्गी लावेल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वर्षभराच्या कालावधीमध्ये या संपूर्ण मालेगावच्या मग एस टी डेपो असेल किंबहुना एस टी स्टँड असेल या संपूर्ण भागाचं मुफ्ती साहब आपको जो चाहिए क्या बस स्टैंड देखकर मालेगांव की इमेज बनेगी तो आप चिंता मत कीजिए। ऐसा बस स्थानक बनाएंगे
तो सब लोग मालेगाव का नाम पॉझिटिव्हली निकालायचे। आणि त्या सर्व सुविधा प्रवाशांच्यासाठी असतील, कर्मचाऱ्यांच्यासाठी असतील, तर त्याच्यासाठी आपण निश्चितपणे या ठिकाणी करूया। मला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय अतिशय लक्षपूर्वक या विभागाच्या माध्यमातून मार्गक्रमण करतायत। मला याही गोष्टीची जाणीव आहे की आपल्या कर्मचारी बांधवांच्याही काही अडीअडचणी, काही निर्णय त्या ठिकाणी होणं आपल्याला अपेक्षित आहे। त्या संदर्भामध्ये पण तुम्ही काळजी करू नका। मी स्वतः या संदर्भामध्ये पुढाकार घेईन आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडनं आपल्या ज्या काही सूचना अडीअडचणी आहेत त्या मार्गी लावून देण्याचं काम मी स्वतः त्या ठिकाणी करेन, हे पण मी नम्रतेने आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून संपूर्ण राज्य पातळीवर एसटी प्रशासनाच्या एसटी विभागाच्यासाठी अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी संपन्न करण्यात आलेलं आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की यापूर्वी मध्यंतरीच्या काळामध्ये एस टीला थोडंसं ग्राहक कमी मिळायचे, पॅसेंजर कमी मिळायचे, परंतु पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय केला 75 वर्षाच्या वरच्या आमचे जे आई वडील, आजी आजोबा आहेत यांच्यासाठी मोफत एस टी प्रवासाची व्यवस्था एस टीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली। 65 ते 75 वयोगटाच्यासाठी 50% तिकीट आणि महिलांच्यासाठी तर लहान मुलीच्यापासून तर संपूर्ण महिलांच्यासाठी एस टीमध्ये 50% सवलतीची घोषणा आणि त्याची अंमलबजावणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या माध्यमातून जेव्हापासून संपन्न करण्यात आली, तर मला वाटतं की पहिले मुफ्ती साहब पहिले एस टी रिकामी चलती थी, 5-10 पैसेंजर लेके गाडी फिरवावी लागायची आपल्याला। परंतु आज आम्ही पाहतो की मला चांगलं आठवतं की एकेकाळी आपल्याला इथं नंबर लावावा लागायचा, लाईनीत उभे राहा, मग एस टीचं कंडक्टर साहेब पहले जागेवर एक काल होता कि जगह पे आके टिकट दिया जाता था। फिर एक टाइम ऐसा आया कि कंडक्टर साहब खड़े रहते थे और पैसेंजर टिकट लेके गाड़ी में जाता था। फिर आगे चल के टाइम ऐसा आया क्या कंडक्टर साहब गाड़ी में ही टिकट देने लगे। म्हणजे काळानुसार एस टी बदलत गेली। शेवटी एस टीचं ब्रीदच आहे प्रवाशांच्या सेवेसाठी आणि म्हणून ही सेवा देण्याचं एक चांगलं काम त्या ठिकाणी एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या अथक कष्टातून आणि अथक प्रयत्नातून त्या ठिकाणी संपन्न होत आहे। आता मला माहिती आहे की 75% वर मोफत, 65 ते 75 अर्ध तिकीट आणि महिलांना अर्ध तिकीट केल्यामुळे आमच्या रिक्षा चालक असतील, आमचे टॅक्सी चालक असतील यांचं मोठं नुकसान त्या माध्यमातून झालेलं ही पण वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून याही गोष्टीची नोंद माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपले रिक्षा चालक असतील, आपले काळी पिवळी टॅक्सी चालक असतील आणि एवढ्यापुरतं मर्यादित न राहता त्याच्यामध्ये आम्ही आणखी ॲडिशनल करतो आहोत की संपूर्ण महाराष्ट्राचं ड्रायव्हर जो कोण आहे त्या ड्रायव्हरांच्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय चांगली योजना आणायला घेत आहे। अभी ट्रक ड्राइवर गाड़ी चलाता है, कोई 4 व्हीलर ड्राइवर की करता है, तो उसकी रोजी रोटी के लिए त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अनेक चांगल्या योजना घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय त्याचं लवकरच घोषणा करणार आहेत आणि या गोरगरिबांची रोजीरोटी चांगली चालली पाहिजे, त्यांचं कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन चांगलं असलं पाहिजे या दृष्टिकोनातूनही त्या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत। आणि मी आपल्याला आजच सांगतो जेव्हा निर्णय होईल त्या निर्णयाचे खारीचा वाटा आशीर्वाद आपल्या मालेगावला त्या ठिकाणी मिळतील। कालच काही महिला धोरण, आता इकडं महिला पण आहेत, दोन्ही प्रमुख अधिकारी महिला आहेत,
आणि म्हणून राज्याचं महिला धोरणच्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये काल परवाच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि म्हणून अतिशय चांगले मुद्दे त्या कॅबिनेटमध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला भगिनींच्यासाठी एक चांगलं आनंदाची बातमी लवकरच सगळ्या महाराष्ट्राच्या माझ्या माता भगिनींच्यासाठी पण मिळणार आहे, हे पण मी अतिशय नम्रतेने आज या ठिकाणी सांगू इच्छितो. मला वाटतं की मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून एस.टी. महामंडळाच्या संदर्भामध्ये लवकरच ज्या काही आता जुन्या काही वाहनं झाली ती नादुरुस्त होते, कुठे जास्ती डिझेल लागतं आणि काही वाहनांचे जुनी स्पेअर पार्ट झाली आणि त्याच्यामुळे मोठा खर्च महामंडळाचा पण त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून लवकरच या एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या ताफ्यामध्ये माझी माहिती आहे की 5,000पेक्षा जास्ती इलेक्ट्रिक बसेस आपल्या ताफ्यामध्ये सामील होत आहेत. त्याच्यासोबतच 1,500पेक्षा जास्ती आपल्या रुटीनच्या बसेस, प्रश्नोत्तरामध्ये मला हे सगळं ब्रीफिंग मिळतं आहे आणि म्हणून त्याची माहिती मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवतो. तर 1,500पेक्षा जास्ती बसेस आपल्या रेग्युलर ज्या आहेत त्या एस.टीच्या ताफ्यामध्ये सहभागी होत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की एक चांगली सुविधा एस.टी प्रवाशांनासुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि परत एकदा एस.टी विभागाला यापूर्वीच्या काळामध्ये जे चांगले दिवस होते जुन्या काळी, ते चांगले दिवस मला वाटतं की या सर्व विषयांच्या प्रगतीमुळे परत एकदा एस.टी महामंडळ मोठ्या प्रमाणात नफ्यामध्ये येईल. आणि आजही काही तोट्यामध्ये चालतं आहे एस.टी महामंडळ, परंतु या सर्व डेव्हलपमेंट्स साध्य केल्याच्या नंतर एस.टी महामंडळ निश्चितपणे नफ्यामध्ये येईल आणि त्या नफ्याच्या आणखी माध्यमातून एस.टी महामंडळाच्या कर्मचारी बांधवांना एक खारीचा वाटा का होईना त्यांच्या व्यक्तिगत पातळीवरच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी निश्चितपणे त्याचाही सहभाग असेल, हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि हे जे काही काम या ठिकाणी संपन्न होणार आहे ते काम दर्जेदार पद्धतीचं व्हावं. ते काम करीत असताना एस.टीची जी काही टेक्निकल विंग असेल, इंजिनियर बांधव असेल, तर त्या इंजिनियर बांधवांना पण विनंती असणार आहे की या संपूर्ण कॅम्पसमधलं पाण्याचा निचरा होण्याच्यासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम त्याचंही लेवल्स घेऊन ते काम त्या ठिकाणी निश्चित करावं. आणि आपल्याला सगळ्यांना मालेगावकरांना माहिती आहे की जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या नंतर राज्यव्यापी दौरा ज्यांनी जेव्हा सुरू केला तर त्याची सुरुवात आपल्या मालेगावच्यापासून मुख्यमंत्री महोदयांनी दौरा सुरू केला होता. आणि त्या दौऱ्याच्या वेळेस आपण मुख्यमंत्री महोदयांच्या समोर काही मागण्या ठेवल्या होत्या आणि त्याच्यातली प्रमुख एक मागणी होती की संपूर्ण मालेगाव महापालिका क्षेत्राच्यासाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम, भुयारी गटार आपल्याला मिळाली पाहिजे. मला आज सांगायला आनंद होतो, महापालिका 33%, राज्य सरकार 33% आणि केंद्र सरकार 33% असं अमृत योजना टप्पा 2 या योजनेच्या माध्यमातून आपल्या मालेगाव महापालिका क्षेत्राच्यासाठी 500 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि नुसते मंजूर नाही तर त्याच्या निविदा पण पाठीमागच्या काळात काढण्यात आल्या, परंतु काही तांत्रिक मुद्द्यांमुळे ते काम अद्याप सुरू होऊ शकलं नाही. खऱ्या अर्थाने त्या कामाचा आम्ही एवढा पाठपुरावा केला होता की राज्याच्या यादीमधून मालेगाव स्वतंत्र बाजूला करून आपण ती फाईल फिरवली होती आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी मालेगावचं खास बाब म्हणून भुयारी गटारीच्या कामाला मान्यता त्या ठिकाणी दिलेली होती. खरं म्हणजे आत्तापर्यंत 10-20% भुयारी गटारीचं काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं, काम सुरू व्हायला पाहिजे होते, परंतु दुर्दैवाने ती कामं सुरू होऊ शकली नव्हती. आणि मला आज विश्वास आहे की साधारणतः जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत या सगळ्या प्रक्रियेची निविदा प्रक्रिया वगैरे पूर्ण होऊन त्याचं काम
आपल्या संपूर्ण मालेगाव शहराच्या भुयारी गटारीचं काम त्या ठिकाणी सुरू होईल आणि जी काही एक दुर्गंधी किंवा मच्छर डास यामुळे आरोग्य मालेगावकरांचं जे काही धोक्यात येतं ते निश्चितपणे भुयारी गटारीच्या माध्यमातून ती अडचण आपली दूर होईल आणि मालेगावकरांना त्या माध्यमातून निश्चितपणे एक चांगला दिलासा मिळू शकणार आहे, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि माननीय मुफ्ती इस्माईल साहेबांनी ज्या भावना व्यक्त केल्या की मालेगाव आता विकासाच्या मार्गावर आहे. आपण बघितलं असेल की दोन्ही भागाला जोडणारा मोसम नदीवरच्या पुलाचं काम, पहिल्या पुलाचं काम आता जवळपास स्लॅब लेवलला आलेलं आहे. हा पूल पूर्ण झाला की त्याच्या शेजारचा पूल त्या ठिकाणी नवीन करण्यात येणार आहे. सांडव्या पुलाचं काम प्रगतीपथावर आहे. द्याने आणि आंबेडकर नगर कॅम्पला जोडणारा एक पूल आता नवीन त्या ठिकाणी बांधायला सुरुवात होणार आहे. आणि म्हणून विकास साध्य करीत असताना शहराच्या संपूर्ण भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही सगळी कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, आता 2023 तर संपायला आलं आहे, परंतु या 2023मध्ये आज जसं मुफ्ती साहेबांनी सांगितलं, आज सकाळपासून हे आमचं 4थं काहीतरी भूमिपूजन कार्यक्रम आहे. आणि म्हणून 2023च्या संपेपर्यंत अनेक आणखी विकास कामं भूमिपूजन आपण संपन्न करणार आहोत. आणि 2024मध्ये सुद्धा, क्योंकि हमको जनता की दरबार में अभी 1 साल 10-11 महीने बाकी हैं, तो जब 10-11 महीने के बाद जनता की अदालत में, जनता दरबार में वोट मांगने जाएंगे, तो जब तक मालेगांव का चेहरा मोहरा बदलता हुआ विकास की तरफ और किए हुए काम के आधार के ऊपर ही जनता के आशीर्वाद लेने के लिए हम जाएंगे. तर मला वाटतं की 2023 आणि 2024 हे वर्ष मालेगावच्या विकासाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिले जातील, एवढी कामं माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मालेगावला त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. पोलीस प्रशासनाला सूचना असणार आहे की काही जे काही ड्रगिस्ट लोक असतात, कुत्ता गोली वगैरे, आणि ते मग कुठे मोबाईल चोर, कुठे चेन स्नॅचिंग कर अशी कामं करत असतात आणि त्यामुळे आपल्या मालेगावच्या नावाला गालबोट लागत असतं. आणि म्हणून या कॅम्पसमध्ये असे प्रकार होणार नाहीत याची पण काळजी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने घ्यावी. आणि आने वाले दिनों में पूरे मालेगांव शहर के लिए कुछ 2-5 लोग गलत काम करते हैं, लेकिन पूरे शहर का नाम खराब होता है. तो या चुकीचं काम करणाऱ्या, चोऱ्या माऱ्या करणाऱ्यांवर जसं एक सुज्ञ नागरिक लक्ष ठेवून असतो, समाजाचं त्याच्यावर लक्ष असतं, त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनाचं लक्ष असतं. आणि या सर्वांवर डोळा ठेवण्याच्यासाठी एक तिसरा डोळा CCTVचा लवकरच मालेगावसाठी येतो आहे. पूरे शहर में मेन जगह पे CCTV लगाएंगे, ताकि जे काही चोऱ्या माऱ्या करणारे लोक असतात, चुकीचं काम करणारे जे लोक असतात, त्या CCTVच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते चोर पकडण्याच्यासाठी लवकर त्या ठिकाणी आपल्याला कारवाई करता येईल. किंबहुना त्या चोरांना सुद्धा धाक बसेल, अरे हमारे ऊपर किसी की नजर आहे. आणि म्हणून शहराच्या विकासामध्ये हे पण सगळे मुद्दे त्या ठिकाणी आम्ही त्याचा समावेश केलेला आहे, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि एक चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला, त्याबद्दल आपलं सगळ्यांचं मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.